नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. म्हणजे आपल्या सगळ्यांनाच एक सुरक्षित आयुष्य हवं असतं, सुरळीतपणे ते जावं अशी आपल्या सगळ्यांची इच्छा असते. हे सामाजिक स्वास्थ्य चांगलं असण्यासाठी आपल्या बरोबरीने, समाजाच्या बरोबरीने एक दल कायम आपल्या सोबत असतं आणि ते म्हणजे पोलीस दल. या पोलीस दलाचं नेमकं काम काय आहे, त्यांची सेवा कशी आहे, या पोलीस दलातल्या वेगवेगळ्या संधी कोणत्या आहेत आणि प्रशिक्षणाचं स्वरूप कसं असतं, या सगळ्याबद्दल आजच्या कार्यक्रमामध्ये आपण बोलणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे बघूया. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे सदरक्षणाय खलनिग्रहणाय, पोलीस दलातील संधी, प्रशिक्षण आणि सेवा. या सगळ्याबद्दल माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये आपल्या पाहुण्या म्हणून आल्यात मिनल तुपे मॅडम, पोलीस उपनिरीक्षक औरंगाबाद. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वॉर्ड ऑफ ऑनर, ज्याला मानाची तलवार म्हटलं जातं, त्यांना गौरवण्यात आलंय. तुमचं कार्यक्रमात मनापासून स्वागत करते मॅडम. आणि एकंदरीत पोलीस दलातली संधी कोणती कोणती आहे, सेवा कशा प्रकारची असते, प्रशिक्षण कसं दिलं जातं, या सगळ्याबद्दल तुमच्या मनात जर काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर ते आमच्यापर्यंत जरूर येऊ द्या. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 STD कोड आहे. जी मंडळी मुंबईच्या बाहेरून फोन कॉल्स करणार आहेत किंवा मोबाईलच्या माध्यमातून फोन करणार आहेत त्यांच्यासाठी. फोन कराल तेव्हा काही गोष्टींची काळजी आपण घेणार आहोत. एकतर आपल्या टीव्हीचा आवाज आपण पूर्णतः बंद ठेवणार आहोत. जर मोबाईलच्या माध्यमातून फोन करणार असाल तर जिथे नेटवर्क व्यवस्थित येतं तिथे जाऊन जर बोललात तर तुमचा आवाज मध्ये कट होणार नाही. आणि आजचा जो आपला विषय आहे पोलीस दलातील संधी, सेवा, प्रशिक्षण, या अनुषंगाने जर प्रश्न विचारलेत तर अधिकाधिक माहिती मिळेल आणि आपली चर्चा सुद्धा खुलत जाणार आहे. मॅडम, पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत करते. थँक्यू. खूप महत्त्वाच्या विषयावर आज आपण बोलणार आहोत. तरुणांचा ह्याच्यामध्ये सहभाग वाढला पाहिजे, यासाठी खऱ्या अर्थाने आजचा हा कार्यक्रम आपण ठेवला आहे. तर मुळात जर आपल्याला पोलीस दलामध्ये जायचं असेल तर त्याच्यासाठी काही पात्रता असणं फार गरजेचं आहे. तर त्या कुठल्या कुठल्या पात्रता आहेत, अटी कोणत्या आहेत त्याच्या? कुठल्याही डिपार्टमेंटला जाताना पात्रतेच्या अटी तर सगळीकडेच असतात. पहिले पुरुष आणि महिलांसाठी वेगवेगळ्या पात्रता ठेवलेल्या आहेत. पुरुषांसाठी उंची, महिलांसाठी उंची आहे. पुरुषांसाठी 165 सेंटीमीटर आणि महिलांसाठी 157 सेंटीमीटर. कारण कॉन्स्टेबलसाठी 155 आहे महिलांना, 2 सेंटीमीटरचं कन्सेशन आहे आणि अधिकाऱ्यांसाठी 157 आहे. त्याचबरोबर पुरुषांना चेस्टची एक अट आहे, कारण न फुगवता 79 आणि फुगून 5 सेंटीमीटर फुगली पाहिजे, म्हणजे 84. त्याचबरोबर दुसरी सगळ्यात महत्वाची अट म्हणजे शैक्षणिक अट. कुठल्याही फॅकल्टीची तुम्ही डिग्री तुमची कंप्लीट असेल तर तुम्ही PSI पुढे अबाव, ऑफिसर अँड अबाव करू शकतो. कॉन्स्टेबल साठी ओनली 12वी पास आउट लागतं. एवढ्या 3 अटी असतील आणि मानसिक तयारी असेल तर आपण पात्र आहोत. बरं, ह्या पात्रतेच्या अटी जर पूर्ण झाल्या असतील तर वेळोवेळी जेव्हा पोलीस दलाकडून सांगितलं जातं की तुम्ही ऍप्लिकेशन देऊ शकता, तर या अटी जर तुमच्या पूर्ण असतील तर कुणीही तिकडे अप्लाय करू शकतं. वयाची काही अट आहे? वयाची अट पहिली होती, आता त्याच्यात कन्सेशन नवीन झालेलं आहे. वयाला वाढीव वय दिलेलं आहे. त्याच्याबद्दल मला कल्पना नाहीये की राज्य शासनाने नुकतीच जाहीर केलेलं आहे. पोलीस भरतीचं 25 वर्ष होतं, ते 28 केलेलं आहे ओपन साठी. आणि त्याच पद्धतीने ऑफिसरसाठी PSI साठी वयाची अट होती, 2 वर्षाचं कन्सेशन दिलेलं आहे. बरं बरं बरं. या सगळ्यामध्ये जेव्हा आपण अप्लाय करतो आणि आपल्याला पोलीस दलामध्ये काम करायचं असतं त्यावेळेला प्रत्येक तरुण खूप उत्साही असतो, कारण पोलीस दलामध्ये काम करणं म्हणजे संपूर्ण समाजाच्या स्वास्थ्याचा विचार करायचा आहे त्याच्यामध्ये. पण हे खरंच शिवधनुष्य असतं का? एकदा तुमचं ट्रेनिंग सुरू झाल्यानंतर कोणते कोणते अनुभव आपल्याला येऊ शकतात? कसं असतं ट्रेनिंग? जेव्हा आपण सिलेक्ट होतो किंवा नोकरी मिळते हा एक वेगळा आनंद असतो. पण जेव्हा आपण ट्रेनिंग सेंटरला जातो, ट्रेनिंग सेंटर 1-2 दिवस गेल्यानंतर असं वाटतं की आपण काहीतरी चुकीच्या मार्गावर आलो किंवा चुकीची फॅकल्टी निवडली. प्रत्येकाला कारण एकदम स्वातंत्र्याने जीवन जगायची सवय लागलेली असते आणि पोलीस खात्याचा सर्वात मोठा कणा म्हणजे डिसिप्लिन आहे. जर शिस्तभंग केला तर तुम्हाला माफी नाहीये, कारण सर्वात महत्वाचे एक काम कमी केलं तरी चालेल पण शिस्तीचं नियम पाळलेच पाहिजेत. सुरुवातीला नकोस वाटतं, कारण मला सुरुवातीला मी कॉन्स्टेबल होते तेव्हाही ट्रेनिंग मध्ये नकोस वाटायचं बोलणं ओरडणं. तेव्हाच ठरवलं की ऑफिसर व्हायचं. आणि जेव्हा आताही त्यांचं ओरडणं बोलणं, कारण तो एक ट्रेनिंगचा भाग असतो आणि जेव्हा ते करतात तेव्हा आपल्याला वाईट वाटतं की आपल्यासोबत चुकीचं होते. आणि ते अनुभव असतात ते कधी कधी कटू असतात, पण ते
नंतर त्याचा अर्थ कळतो की ते खूप गोड असतात. अच्छा. जेव्हा आम्ही ट्रेनिंग करत होतो, मुलाबरोबर करताना आम्हाला त्रास व्हायचा, बोलणे ऐकायला लागायचे, तेव्हा असं वाटायचं की आपण चुकीच्या फॅकल्टीला आलो, तेवढा अभ्यास केलाय, चुकीचं आलं. पण आज असं वाटतंय ते जे होतं तो एक गोल्डन पिरियड होता आणि ते अनुभव लाईफ मधले सगळ्यात चांगले अनुभव आहेत. तुमचं माझ्याकडे. एकंदरीत रुटीन काय असायचं? तुम्ही आता सांगताय की खूप सुरुवातीला कटू वाटत गेलं आणि मग नंतर त्याच एकंदरीत रुटीनची सवय झाली आणि गोडी निर्माण झाली. तर साधारण जेव्हा तुम्ही प्रशिक्षणाला जाता तेव्हा कॅडेटचं ट्रेनिंगचं एकंदरीत काय रुटीन असतं? रुटीन म्हणजे आपल्याला कुठलं स्वातंत्र्य नसतं. सकाळी 5:15 ते 5:30 म्हणजे 5:45 सकाळचं फॉलिंग होतं. हा, तर साधारण फॉलिंगच्या अगोदर 15 मिनिटं आपल्याला ग्राउंडला हजर व्हावं लागतं. बरं. आम्ही कायम 5:20 ते 5:25 आमची रूम सोडून ग्राउंडला हजर व्हायचो. 5:45 स्टार्ट होतं. पहिल्या सुरुवातीला एक 6-7 किलोमीटर रनिंग व्हायची मुलांसोबत. बर. रनिंग मध्ये एवढं वाईट वाटायचं की असं वाटायचं महिला म्हणून थोडंसं कन्सेशन मिळावं, पण ते कधीच मिळालं नाही. बर. नंतर पीटी परेड होता. पहिली एक 45 मिनिटाचा पीटी परेड होतो. नंतर ड्रिल आणि वेपन ट्रेनिंग सकाळचे 3 पिरियड. 8:10 पर्यंत आमचं ग्राउंड व्हायचं. 8:10 सुटल्यानंतर नाश्ता ब्रेक मिळायचा. तरी मेसमध्ये पोहोचायला आम्हाला 8:30 वाजायचे. बर. 8:30 नाश्ता करून 9:15 वाजता 9:10 पर्यंत आम्हाला युनिफॉर्म वगैरे करून लॉ बॅग घेऊन लॉच्या परेडला हजर व्हावं लागायचं. अच्छा. 9:15 ते 1:20 पर्यंत किंवा 1:25 पर्यंत थोडा टायमिंग चेंज व्हायचा नियोजनानुसार. 1:20 पर्यंत आमचा लॉ पिरियड चालायचा. लॉ पिरियड झाल्यानंतर दुपारचं लंच होऊन 2:15 पुन्हा फॉलिंग असायचं. बर. 2:15 फॉलिंग म्हणजे आम्हाला 3 वाजता रूम सोडणे. 2:15 फॉलिंग झाल्यानंतर 3:30 पावणे 4 आमचं मार्चिंग व्हायचं. तेव्हा पुन्हा एकदा रनिंग. जी सकाळच्या रनिंग मधून आम्ही सुटलेला असायचो, संध्याकाळची रनिंग म्हणजे सगळ्यात वाईट वाटायचं. ती अच्छा. रनिंग करणं म्हणजे एकदम जीवावरचं काम. उन्हामध्ये रनिंग, वेपन ट्रेनिंग, पीटी, ड्रिल व्हायची दुपारच्या वेळेला. असं हा शेड्यूल चालायचा 5:30 पर्यंत 2 पिरियड. 5:30 नंतर आमचं वर्किंग असायचं. वर्किंग म्हणजे आपला परिसर आपणच स्वच्छ करणार. अच्छा. झाडण्यापासून, पानं उचलण्यापासून, सगळंच. कलरिंग, टोटली पाणी घालणं वगैरे टोटली आमचं काम आम्हाला वाटून दिलेलं असायचं स्क्वॉड वाईज. 5:30 नंतर आम्ही 6:30 पर्यंत आम्ही सुटायचो. तरी आमचा टायमिंग 6:30 असला तरी रूमला पोहोचायला जवळपास 7:45 वाजायचे. 7 ते 7:45 ते 8च्या दरम्यान 7:45 पर्यंत आमचा डिनरचा टायमिंग असायचा. डिनरला ड्रेस चेंज करून डिनर करून पुन्हा आम्हाला संध्याकाळच्या फॉलिंगला जावं लागायचं. ओ. नाईट रोल कॉल म्हणायचे. हा नाईट रोल कॉल कधी कधी 8:15 संपायचा, कधी कधी वातावरण तापलेलं असलं 8:30, 9, 9:30, 10 पण वाजायचे. आणि हा नाईट राऊंड जेव्हा जेव्हा वाढत जायचा तेव्हा असं वाटायचं आता उद्याच्याला इथून बॅग भरून चला. आणि नंतर मग आम्ही 9:30 नंतर फ्री व्हायचो ते सकाळी 5 वाजेपर्यंत. पण ह्या सगळ्यामध्ये स्त्री किंवा पुरुष किंवा मुलगा मुलगी अशा कोणत्याही प्रकारचा भेद किंवा कन्सेशन दिलं गेलं नाही असं तुम्ही सांगितलं. ह्याचा नंतर कुठेतरी आपल्याला एक फायदाच होत असेल ना? कुठेतरी आपल्याला आपल्या क्षमता कळतात की हो आपण सगळेच बरोबरीने शारीरिक श्रम उचलू शकतो. ही भावना नंतर निर्माण व्हायला लागली. बरोबर आहे, कारण नवीन नवीन वाटायचं महिला म्हणून कन्सेशन मिळावं, काही टाइम फॅक्टर मध्ये तरी मिळावं स्पेसिफिक पिरियड मध्ये. पण ते कधी मिळालं नाही. नवीन वाईट वाटायचं. आम्ही म्हणायचो इथे लोक माणसं नाहीयेत, यांच्यात माणुसकीच नाहीये. बापरे. पण त्याचा फायदा जेव्हा मी सोड ऑफ ऑनर झाले तेव्हा मला माझ्या क्षमता दाखवताना फायदा मिळाला. जेव्हा फिजिकली ट्रेनिंग दिलं किंवा फिजिकली टेस्ट झाली आमची, कारण आम्ही रिटर्न करू शकत होतो मुलांसोबत. पण जर आम्हाला कन्सेशन मिळालं असतं तर आम्ही फिजिकल टेस्ट मुलांबरोबर सक्सेसफुली देऊ शकलो नसतो. आणि हे तेव्हा समजलं जेव्हा आम्ही टेस्ट दिली, त्याचे रिझल्ट ओपन झाले. आणि जेव्हा मी फर्स्ट कॅडेट म्हणून जाहीर झाले तेव्हा मला कळालं की मला कन्सेशन न देण्याचा फायदा हा होता की मी स्वॉर्ड ऑफ ऑनर होते आणि आज तुमच्या समोर होते. येस, स्वॉर्ड ऑफ ऑनर, मानाची तलवार दिली जाणं, हे इतिहासामध्ये मला वाटतं तुम्ही पहिल्या फिमेल कॅडेट आहात ज्यांना स्वॉर्ड ऑफ ऑनर मिळालंय. कसा होता तो अनुभव आणि त्याच्यासाठी तुम्ही विशेष मानसिक तयारी काय केली होती की मला सगळ्यांच्या पुढे जायचंय, ही जिद्द नंतर कुठेतरी तयार व्हायला लागली? बरोबर आहे. मी पोलीस खात्यात ऑलरेडी 4 वर्ष सर्व्हिस केली होती, त्याच्यामुळे माझी मानसिकता होती, कारण मला खात्याबद्दल सगळी कल्पना होती. कारण तिथं जी आम्हाला असं वाटतं की ती आमची हरासमेंट आहे, थांबून ठेवणं, छोट्या छोट्या कामांसाठी वेळ घालवणं किंवा आपल्याला आपल्या इच्छेनुसार न करून देणं, हे आम्हाला हरासमेंट वाटायची. पण ती आपली मानसिकता तयार करण्यासाठी होतं. आणि जी मी तयारी केली होती, मी जेव्हा ट्रेनिंग सेंटरमध्ये गेले होते
आमचं ज्ञान मंदिर म्हणून एक हॉल आहे जिथे आम्हाला लॉ शिकवला जातो आणि खरंच लाईफ मधलं सर्वात ज्ञान मंदिरच येते, कारण माझ्या लाईफ मध्ये सर्वात चांगलं मंदिर येते. तर त्या मंदिरामध्ये आमचे सोडा ऑनरचे लिस्ट लावलेली असते. अच्छा. 1965 पासून लिस्ट लावलेली होती, नावाची आणि जिल्हा आणि इयर. तर मी 3 दिवसानंतर आम्ही तिथे गेलो होतो, तर मी ती बोर्ड वाचत होते. त्या बोर्डवर वाचतानाच मनात थोडीशी कुठेतरी आशा वाटली की या बोर्डवर माझं नाव लागेल का. वा. आणि तेव्हापासून थोडंसं मनामध्ये होतं. पण जेव्हा फिजिकल करायचो सकाळ संध्याकाळ, तर माझा पाय मला त्रास द्यायचा थोडासा, कारण मी गाडीहून पडल्यामुळे माझ्या पायाला एक त्रास होता. तर पहिले 1-2 महिने खूप रनिंगला त्रास झाला, पण रनिंगला त्रास व्हायचा आणि सरांचं पण बरोबर होतं, कारण मला जर सर समजून घेत होते, सहानुभूती देत होते, तर मी ट्रेनिंग व्यवस्थित करू शकत नव्हते. याच्यासाठी मी तो त्रास सहन करत करत रडत रडत पहिले 2-3 महिने ट्रेनिंग केली. नंतर थोडं ट्रीटमेंट घेतलं डॉक्टरांचं. तुमचा हा प्रवास खूप रोमहर्षक आहे, स्फूर्तिदायक आहे. पण तुमच्याच बॅचचे एक अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक, बोरिवली पोलीस ठाणे, निवास बोंदर, फोनच्या माध्यमातून आपल्याशी जोडले गेलेत. नमस्कार सर. हॅलो हॅलो, नमस्कार. निवास बोंदर सर. हा, नमस्कार मॅडम. तुमचं सखी सह्याद्रीमध्ये स्वागत करते. आणि आज आपल्या बरोबर मीनल तुपे मॅडम आहेत. तुम्ही दोघंही बॅचमेट्स. एकंदरीत पोलीस दलामध्ये गेल्यानंतर तिकडचं जे प्रशिक्षण असतं त्याच्या अनुभवाबद्दल आता तुपे मॅडम सांगत होत्या, त्याचबद्दल तुम्ही काय सांगाल? बॅचमेट्स आहात तुम्ही. हो मॅडम, धन्यवाद सर्वप्रथम सह्याद्री वाहिनीचं. तुपे मॅडम या आमच्या बॅचमेटच आहेत. हो. आणि एक चांगल्या महिला पोलीस अधिकारी आहेत त्या. एका क्लासमध्येच बसायचो आम्ही, चांगल्या अभ्यासू आहेत त्या. आणि आमचं ट्रेनिंग एकंदरीत शारीरिक आणि मानसिक पातळीवर सक्षम बनवलंय आम्हाला त्या नाशिकच्या प्रशिक्षणाने. 1 वर्षाचं असं खडतर प्रशिक्षण झालंय, जे म्हणजे आम्ही जे सर्व पोलीस अधिकारी महाराष्ट्रामध्ये डिस्ट्रीब्यूट झालोत आता, ते मानसिक आणि शारीरिक पातळीवर सक्षम झालेलो आहोत एकदम. म्हणजे गुन्हेगारी क्षेत्रामध्ये समजा आमचा ठसा उमटवण्यासाठी की 113 बॅच ही सक्षम आहे याचा ठसा उमटवण्यासाठी. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल आणि तुमचा सुद्धा अनुभव तुम्ही आम्हाशी शेअर केला, त्याबद्दल सुद्धा मनापासून तुमचे आभार मानते. पण कार्यक्रमात आपल्याला फोन आलाय. पहिले प्रेक्षक आपले भारत वावळ डोंबिवलीहून बोलतात. नमस्कार. हॅलो. हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की पोलीस दलामध्ये नोकरी करण्यासाठी शासनातर्फे काही खास आरक्षण असते का? आणि त्याचप्रमाणे अशा महिलांना नोकरी मिळाल्यानंतर पण प्रमोशनच्या संधी काही उपलब्ध असतात का? यावर आपण कृपया प्रकाश टाकावा. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर प्रश्न विचारल्याबद्दल. ज्याप्रमाणे इतर सर्व नोकरीमध्ये शासनातर्फे आरक्षण आहे, त्याच पद्धतीने पोलीस खात्यात हे आरक्षण सर्व आहे. आणि विशेष म्हणजे महिलांना समांतर आरक्षण हा नवीन मुद्दा आहे, ज्या अंतर्गत ओपन महिलांची जागा कुठल्याही कास्टच्या महिलाला दिली जात नाही. त्याच्यामुळे सध्याच्या काळात जर पाहिलं तर ओपन महिलाला सर्वात जास्त चान्सेस आहे आणि आरक्षण पण म्हणता येईल. ज्या पद्धतीने सर्वांना आरक्षण आहे त्याच पद्धतीने इथे पण आहे. प्रमोशन मध्ये विचार केला तर जिथपर्यंत आपण कर्मचारी लेवलवर आहोत तिथपर्यंत इतर खात्याप्रमाणेच प्रमोशन मध्ये पण संधी आहे. पण ऑफिसर फोर्सला PSI लेवलला आम्ही ज्या बॅचवर आमची रँकिंग ठरते, आम्ही जिथून पास आउट होतो आणि रँकिंग ठरते, तर बॅच वाईज प्रमोशन होतं. आणि बॅच वाईज प्रमोशन म्हणजे माझी 113 बॅच, तर 112 बॅच पूर्ण प्रमोट झाल्यानंतर माझी बॅच प्रमोशनला सुरू होईल आणि मेरिटनुसार आमचे प्रमोशन होतील. मग जसे प्रमोशन जितकी असतील त्या पद्धतीने आपले प्रमोशन होतील. बर. माधवी जोशी ठाण्याहून आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो. हा, नमस्कार. बोला. नमस्कार. नमस्कार. हा, मी माधवी जोशी बोलते ठाण्याहून. हा, मला असं विचारायचं आहे की आता या माहिती देत आहेत, अतिशय चांगली माहिती देत आहेत. तर मला असं विचारायचं की जशी पोलीस दलामध्ये पुरुषाची नेमणूक करताना जशा तपासण्या वगैरे असतात किंवा धावणं वगैरे हे जे काही टेस्ट घेतात, तसं बायकांच्या बाबतीत सुद्धा सेम असं असतं का काही निराळं असतं? बर. धन्यवाद तुमच्या प्रश्नाबद्दल. तुमचा प्रश्नही खूप छान आहे. ज्या पद्धतीने पुरुषांना शारीरिक चाचणी द्यायची त्या पद्धतीने आपल्याला पण द्यायची, कारण पोलीस खात्यात जेंडर हा कुठेच विषय येत नाही. एवढंच एक कन्सेशन आहे आपल्याला. पहिली 3 इव्हेंट होतात शारीरिक चाचणीमध्ये. धावण्याचा 200 मीटरचा
इव्हेंट होतो जो 35 सेकंदात पूर्ण करायचा असतो, ज्याला 40 मार्क्स असतात. दुसरा इव्हेंट असतो गोळाफेक, ज्यालाही 40 तो 7 मीटर गोळा असतो महिलांसाठी. पुरुषांसाठी 8 मीटर 8.5 मीटर असतो, तोही महिलांसाठी असतो. आणि तिसरा इव्हेंट असतो 3 किलोमीटर वॉकिंग. ती 3 किलोमीटर वॉकिंगसाठी आपल्याला असतात 23 मिनिट असतात. त्या वेळेत आपल्याला तो कव्हर करायचा असतो. आणि कुठल्याही लेडीजनी कशाही पद्धतीने वॉकिंग केली तरी आपल्याला वॉकिंग हा इव्हेंट कव्हर होतो. त्यामुळं मुलांच्या उडी किंवा पुलअप्स हे 2 इव्हेंट कट केलेले आहेत ऑफिसर लेवलला. त्याच्यामुळे ह्या 2 पात्रतेच्या अटी असतात आणि त्या पूर्ण सहज करू शकते, कुठलीही महिला करू शकते. बरं, औरंगाबादहून फोन आला. अरुण दोंदे आपल्याशी बोलतायत. नमस्कार अरुण. हॅलो, नमस्कार मॅडम, मी अरुण दोंगे बोलतोय औरंगाबादच्या सिल्लोडून. बोला सर. मॅडम, माझा असा प्रश्न आहे की त्यांनी शालेय जीवनापासून ते प्रशासनाच्या सेवेपर्यंत त्यांची जी यशस्वी तुंग भरारी आहे याचा अनुभव मॅडम कडून ऐकायचा आहे. आणि दुसरं असं आहे की यावेळेस जे निसर्गाने पाठ फिरवलेली शेतकरी पाठ खचून गेलेला होता, अजूनही शेतकरी सावरलेले नाही. तर त्यांच्या मुलांना पोलीस प्रशासनामध्ये किंवा येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये प्रकल्पग्रस्त असेल किंवा ज्या भागामध्ये तीव्र दुष्काळ पडलेला होता त्या भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना काहीतरी सवलत किंवा काहीतरी कन्सेशन दिलं तर मला वाटतं थोडंफार काहीतरी दिलासा शेतकऱ्यांना मिळेल. याविषयी मॅडम काय सांगू शकते? धन्यवाद सर. सुरुवातीला मी माझा अनुभव सांगते. मी सर्वसामान्य अगदी शेतकऱ्याची मुलगी आहे आणि 4थी मुलगी आहे. माझ्या गावात पहिली मीच मुलगी आहे जी कॉन्स्टेबल होती आणि आज ऑफिसर आहे. तर मी सुरुवातीपासून शेतात काम करायची. शाळा अगदी खूप कमी होती माझी. प्राथमिक शाळेला शिकलेली मी, प्रायमरीला, नंतर हायस्कूलला आणि नंतर माध्यमिकला पण माझं 12वी पर्यंत असं शिक्षण झालेलं. शाळेत मी 4 दिवस शेतात असायची, 2-3 दिवस शाळेत असायची. 10वी पर्यंत रिझल्ट पाहिला तर माझा खूप लो लेवल आणि प्रगती खूप कमी होती, कारण मला शेतातली सगळी कामं करावं लागायची वडिलांची. आणि त्याचबरोबर फक्त मी संध्याकाळी अभ्यास करायची. ते पण अभ्यासामध्ये आई माझी अडथळा करायची, का आवश्यकता नाही, कुठे नोकरी लागते वगैरे खूप काही होतं, कारण कुणीच गावात शिक्षणाचं वातावरण नव्हतं. मी डीएड केलं. डीएडला मी ठरवलं की काहीतरी करायचं. आणि जेव्हा आपण सक्सेस मिळवण्याच्या मागे असतो त्याच्या मग काही इन्सिडेंट असतात, जसं माझ्याही मागे होता. मी डीएड नंतर ठरवलं की आपल्याला काहीतरी करायचं आणि कुठेतरी आपण कर्तृत्व करू शकतो. डीएड नंतर मी सिरियसली अभ्यास केला आणि मला गरज म्हणून मी पोलीस कॉन्स्टेबल झाले, कारण काहीच पर्याय नव्हता, कारण पुढील शिक्षणासाठी माझ्याकडे काहीच पर्यायच नव्हता. कॉन्स्टेबल झाल्यानंतर मी एका PSI मॅडमकडे पाहून माझ्याही मनात एक छोटीशी आशा निर्माण झाली की मीही अधिकारी व्हावं. आणि नंतर मी ठरवलं की मी अभ्यास करायचा. जेव्हा मी MPSC करायचं ठरवलं तेव्हा ऍक्च्युली मला 4थी 5वीच्या मुलांना येते ह्या पद्धतीचाही सिलेबस काहीच येत नव्हता. तेव्हा मी 1 वर्ष 1ली पासून 12वी पर्यंतचा पूर्ण सिलेबस कव्हर केला. इव्हन EBCD पासून आणि वजाबाकी बेरीज पासून मॅथ्सचं इथपासून सुरुवात केली. आणि खरं ठरवलं या सगळ्या प्रवासामध्ये माझ्या पाठीशी उभे असणारे भरपूर माझी फ्रेंड सर्कल होतं, नातेवाईक होते, फॅमिली होती. आणि आज मी सगळ्यांची नावं नाही घेऊ शकत, पण मी आज त्या सगळ्यांचं धन्यवाद करते की ज्यांनी मला खूप सपोर्ट केला. तुम्ही शब्दात नाही सांगू शकत. नंतर मी BA YCM मधून मी BA कम्प्लीट करत होते, नोकरी करत करत घरही सांभाळत होते, नोकरीही करत होते आणि त्यातून तिसरा पर्याय म्हणजे अभ्यासही करत होते. यातमध्ये माझ्या आई आजार पण होतं, तेही मला सांभाळावं लागत होतं. भावांच्या शिक्षणाची जिम्मेदारी माझ्यावर होती, शेतीही मला पाहावी लागत होती. हे सगळं करत मी अभ्यास करत होते. ऍक्च्युली मला जेव्हा अभ्यास करताना माझ्या सरांनी सांगितलं तू PSIची तयारी करू नको, तू क्लास 1ची तयारी कर. क्लास 1ची तयारी करत करतच मी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये PSI झाले. तेव्हाही मी ग्राउंडवर माझा खूप विश्वास होता, कारण माझा स्वतःवर इतका आत्मविश्वास होता की मी जिथे उतरेल तिथे मी सक्सेस होऊन बाहेर येईल. मला वाटतं या सगळ्यामध्ये जिद्द असणं स्वतःची हे फार गरजेचं असतं. स्वतःची जिद्द आणि सर्वात महत्वाचं माझा आत्मविश्वास होता, कारण माझा कर्मावर विश्वास खूप होता. एक्झॅक्टली. आपण पुढचा फोन घेऊया पुण्याहून. ओके मॅम. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतात. नमस्कार. नमस्कार मीनाजी. आपली यशोगाथा ऐकताना खूपच छान वाटते, तुम्हाला बोलताना पाहताना. मला असं विचारायचे की एक पोलीस अधिकारी म्हणून तुमच्या कामाकडे लोकांच्या प्रतिक्रिया, प्रतिसाद एकूणच कसा असतो? तुम्हाला काही चांगले वाईट अनुभव येतात का? आणि कामाचं समाधान कसं मोजता तुम्ही एकूणच? धन्यवाद. आपल्याला जो फोन आला होता रवींद्र कुडाळकरांचा, त्यांनी तुम्हाला एक प्रतिक्रिया विचारली तुमची. अधिकारी म्हणून तुमचा अनुभव काय आहे, कशा पद्धतीने लोक तुमच्याशी अप्रोच होतात, काय वाटतं त्या क्षणाला, या सगळ्याबद्दल त्यांनी तुम्हाला विचारलंय.
आता मी ऑफिसर म्हणून तर जास्त अनुभव घेतलेच नाही. इव्हन 15-20 दिवसच झाले मी ऑफिसर म्हणून जॉईन झाले. बर. तरी पण जो समाजाचा किंवा लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आहे, एक आदरयुक्त आहे. आता तरी मला अनुभव येतात की ते चांगल्या भावनेने आणि आदराने माझ्याकडे पाहत आहेत. पण त्यांनी पुढचा एक प्रश्न विचारला होता की तुम्ही कसं समाधान कराल किंवा तुमचं समाधान काय. आमचं समाधान सर्वात महत्वाचं हेच आहे की जेव्हा आम्ही समस्या घेऊन येणाऱ्या व्यक्तीची समस्या सोडवतो आणि त्याच्या डोळ्यातलं पाणी पुसलं जातं आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू येतं, जेव्हा तो हसतो तेच माझं सर्वात महत्वाचं समाधान आहे. कारण मी काहीतरी करू शकते आणि हीच खरीच शासनाने जिम्मेदारी आमच्यावर दिलेली आहे आणि ती जिम्मेदारी निभावण्यासाठी आम्ही पूर्णतः तयार आहेत. आणि समोर काही कटू अनुभव पण येतील, कारण पोलीस खात्यात सगळ्याच भूमिका निभावू लागतात. कुणाला थोडाफार आमच्याकडून त्रासही होऊ शकतो, कारण कदाचित आमची इच्छा नसेल तरी कधी कधी आम्हाला बोलावं लागतं, कठोर वागावं लागतं. त्यामुळं त्याच्याबद्दलही आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय, कारण कधी कधी वेळेप्रसंगी आमच्याकडून होऊ शकतो त्रास. मला या सगळ्यामध्ये एक गोष्ट खूप मनापासून जाणवते की गणवेशाच्या आतमध्ये माणूस आहे आणि तो कायम समोरच्या माणसाचा चांगलाच विचार करत असतो, नाही का. आपण तुमच्या एकंदरीत ट्रेनिंग बद्दल बोलत होतो आणि स्वॉर्ड ऑफ ऑनरच्या यादीमध्ये आपलं नाव असावं इथपर्यंतचा प्रवास तुम्ही सांगितला होता. पुढे काय झालं मग? तेव्हापासूनच मी ठरवलं की आपण अभ्यास करायचा चांगला. म्हणजे मला एका गोष्टीवर विश्वास होता, कारण माझा लेखीवर आणि रिटर्न लॉवर खूप विश्वास होता. कारण मला फक्त 4 विषयाची तयारी करायची होती 11 विषयामधून. इतर विषय मला प्रॅक्टिकली, कारण आपण जेव्हा कुठलाही अभ्यास करतो ना, त्याचं पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रॅक्टिकली युटिलायझेशन केलं तर महत्वाचे. आणि मी त्या सब्जेक्टवर प्रॅक्टिकली पाहत होते, कारण 4 विषय होते लॉचे, तेवढे मला अॅक्युरेट करणं होतं. आणि मी कधी त्या गोष्टीसाठी सिरियस असं ट्रेस घेतला नाही किंवा सिरियस काय केलं नाही, कारण वर्गात लक्ष द्यायचं, व्यवस्थित पाहायचं, बस तेवढं केलं की झालं. दुसरं नंतर त्याचं एकदा रिडिंग केलं की माझं होऊन जायचं. ही गोष्ट मला पक्की होती की मी रिटर्न कधीही काढू शकते. दुसरी गोष्ट, महिलामधून मी कधी फर्स्ट येईल हे मला पहिल्या दिवसापासून खात्री होती, कारण माझ्या तिथल्या बिहेवियरवरून इतरांना वाटायचं मी हुशार नाही किंवा काही नाही, कारण माझं बोलणं एकदम साधारण गावाकडलं होतं. दुसरी गोष्ट, जे फिजिकली टेस्ट होत्या, ह्या फिजिकली मध्ये मी पहिल्यापासून सुरुवातीपासून मला त्रास होत होता, पण मी मनातून काम करत होते. ते आता मी माझ्या स्वतःच्या मनातून आणि सातत्याने काम करत होते. प्रत्येक काम करायचे ते फ्रंटली करायचे असा माझा विचार होता आणि ते मी करत राहिले, सातत्याने व्यवस्थित करत राहिले. आणि माझी मानसिकता एकदम स्ट्रॉंग होती, कारण काही मला पनिशमेंट झाली, काय झाली, मी फक्त हसायची, कधीच स्ट्रेस घ्यायची नाही, हे का करतो म्हणून. बरोबर, कायम करायची. आणि त्याच्यामुळे मला काहीच वाटलं नाही. आणि ते हळूहळू त्याचा रिझल्ट म्हणून स्वॉर्ड ऑफ ऑनरच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं. क्या बात आहे. नाशिकहून फोन आहे, गोकुळ खैरनार आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो. हॅलो, बोला सर. सर, तुमच्या टीव्हीचा आवाज जर बंद ठेवलात ना तर सलग तुमचा आवाज येईल. ओके मॅम. हा मॅडम, माझा एक क्वेश्चन होता तुम्हाला. विचारा. हा मॅडम, एक म्हणजे मी कॉन्स्टेबल आहे नाशिकला, नाशिक ग्रामीणला. तर मॅडम माझी डिपार्टमेंटला ऍड पडलेली, तर 45 दिवसात कशी तयारी करायची. माझ्याकडे 45 दिवस उरलेले आता, कारण 21 ऑगस्टला आमची एक्झाम आहे डिपार्टमेंट PSIची. तर 45 दिवसात तयारी कशी करायची. असा काही क्रॅश कोर्स असतो का मुळात? 45 दिवसात कशी तयारी करायची? बरोबर आहे. जेव्हा आमची प्रिलियम झाली तेव्हा आम्हाला फक्त 31 दिवस बाकी होते. सर तुम्हाला सांगेल, आता तुम्ही कॉन्स्टेबल म्हणल्यावर माझ्यापेक्षा जास्त अनुभवी. सर तुमचा लॉ चांगला असेल केलेला आणि डिपार्टमेंटलीची जी परीक्षा आहे तिच्यात 50 मार्क इंग्लिश आहेत. तुम्ही थोडं इंग्लिशवर जास्त भर द्या, कारण जे डिपार्टमेंटली मेरिट ठरतात त्याचं बऱ्यापैकी इंग्लिशवर ट्रेस करतात मुले. मराठी व्याकरण व्यवस्थित 1-2दा रिडिंग केले तरी तुमचं होऊन जाईल. फक्त या 45 दिवस आहेत याच्यावर ट्रेस नका घेऊ. तुम्हाला जेवढं बेस्ट देता येईल तेवढं द्या आणि असा अभ्यास करा की तो शाश्वत आहे. पुन्हा पुन्हा नुसती घोकमपट्टी किंवा हे करू नका. त्याच्यासाठी तुम्ही थोडं इंग्लिशला ट्रेस करा. आणि फॉरेन्सिक मेडिसिन आहे आपल्याकडे, MPAच्या नोट्स असतील, MPAच्या साईटवर फॉरेन्सिक मेडिसिनसाठी खूप चांगले पुस्तक अवेलेबल आहेत, ते वाचा, कारण ते 25 मार्काची तुमची तयारी चांगली होईल. आणि दुसरं लॉचं म्हणजे तुम्ही लॉ प्रॅक्टिकली करा. जे तुम्ही जर काम करत असाल पोलीस स्टेशनला तर तुम्हाला अडचण नाही येणार आहे. तो प्रॅक्टिकली अभ्यास करून 45 दिवस आहेत हे विचार करू नका, कारण माझ्याकडे दिवस आहेत आणि मी करू शकतो. फक्त एवढंच लक्षात ठेवा, नथिंग इज इम्पॉसिबल. 45 दिवसात तुम्ही करू शकता आणि आरामशीर करू शकता.
तुमच्यासाठी माझ्याकडून तुम्हाला बेस्ट लक, आणि अडचण आली तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आणखीन MPA ला भरपूर अधिकारी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. फक्त आपल्याला हे जमू शकतं, हा आत्मविश्वास असणं हे फार आवश्यक आहे, नाही का? आता तुम्ही अधिकारी म्हणून कार्यरत आहात, तुम्ही म्हणालात तसं की कमी दिवस आहेत तुम्हाला झालेत जॉईन होऊन, पण तरी सुद्धा एक अधिकारी म्हणून वावरत असताना आता कोणत्या कोणत्या एक जबाबदाऱ्या तुम्हाला वाटतात की पोलीस अधिकारी म्हणून माझ्या या जबाबदाऱ्या आहेत किंवा या मला पूर्ण करायच्या आहेत? एकंदरीत रोजच्या जीवनामध्ये पोलिसांचं अस्तित्व काय असतं, काय वाटतं तुम्हाला? आता माझ्या खांद्यावर ज्या जबाबदाऱ्या दिल्यात, कारण वर्दी घातली की जबाबदारी आली. बरोबर. पहिली गोष्ट राज्यघटना आहे. राज्यघटनेचं कुठलंही उल्लंघन माझ्याकडून होणार नाही, ही माझी पहिली गोष्ट आहे. आणि माझ्या महाराष्ट्र पोलीस मॅन्युअलनुसार जे नियम दिलेत त्या नियमामध्ये मला चाकोरीत वागायचे. तसंच समाजातून येणारा प्रत्येक व्यक्ती, कारण तो हौसेने किंवा आनंदाने आमच्याकडे येत नसतोय, खरी गोष्ट, त्याची अडचण असती म्हणूनच तो माझ्यापर्यंत येणार आहे. तर त्या व्यक्तीचं समस्याही माझ्याकडून सुटली गेली पाहिजे, तो दुखवलाही नाही गेला पाहिजे. आणि तो ज्यावेळी खुश होईल त्यावेळीच मी माझ्या जिम्मेदाऱ्या किंवा माझं कर्तव्य निभवू शकते. आणि महिला ऑफिसर म्हणून जो होणाऱ्या महिलांच्या बाबतीत माझी ज्या विशेष जबाबदाऱ्या आहेत त्या पार पाडण्यासाठी मला खूप प्रिकॉशन घ्यायचे आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पीडित बालकं आणि महिला, ह्या 2 गोष्टी आहेत ज्याच्यासाठी विशेष काम मला करायचे, जे आज मी आणखी नाही करू शकले. जेव्हा मी काम करेल तेव्हा मला त्याचे चांगले अनुभव येतील. आणि पोलिसाचं अस्तित्व फक्त आम्ही पोलीस आहेत, ना महिला ना पुरुष. बरोबर. ज्यावेळी युनिफॉर्म करतो त्यावेळी सगळ्या भूमिका मला पार पाडायच्यात. आणि स्वतःच्या लाईफपेक्षा जेव्हा युनिफॉर्म करतो तेव्हा फक्त आपली ड्युटी आणि आपलं कर्तव्य एवढ्याच 2 गोष्टी आपल्या समोर असतात. आणि समोरच्या व्यक्तीची समस्या, त्यामुळे आपल्या कुठल्याही पर्सनल लाईफसाठी मला वेळ पण नकोय आणि तो मी कधी मागणारही नाहीये. वा वा वा. पोलीस दलातल्या संधी, सेवा, प्रशिक्षण या विषयावर आपण बोलतो आहोत. सदरक्षणाय खलनिग्रहणाय आजचा आपला विषय आहे. आपल्याला एक फोन आहे परभणीहून. राजकुमार बंडेवार आपल्याशी बोलतात. नमस्कार. हॅलो. नमस्कार. नमस्कार मॅडम. बोला. हॅलो. बोला सर. मला PSI मॅडमशी थोडंसं बोलायचं होतं. तुमच्या टीव्हीचा आवाज सर कमी करा. माझा प्रश्न असा आहे, माझ्याकडे आता भरपूर कमी दिवस आहेत, कारण कालच ऍड आलेली आहे डिपार्टमेंटल PSI ची. बरं. आणि माझा कच्चा दुवा म्हणजे मराठीसाठी मला आपल्याकडून मार्गदर्शन हवं होतं मॅडम. मराठी ग्रामर मला अजिबात जमत नाही, त्यासाठी काय करावं लागेल? धन्यवाद सर. सर तुम्हाला अगोदर शुभेच्छा परीक्षेसाठी. आणि मराठी ग्रामर हा सगळ्याचा कणा आहे सर, आणि सगळ्यांना सोपा जाणार विषय महाराष्ट्रीयनला. तुमचं कच्चे ठीक आहे, तुम्ही मोरा वाळंबेचं बुक असेल, मोरा वाळंबे व्यवस्थित करा. आणि दुसरं एक बुक आहे नवनीत प्रकाशनाचं मराठी स्पेशल. तर नवनीत प्रकाशनाचं जर बुक तुम्ही व्यवस्थित वाचलं आणि त्यातली ओळ न ओळ वाचली, मोरा वाळंबे आणि नवनीत प्रकाशन जर व्यवस्थित वाचलं आणि समजून घेतलं तर तुमची मराठी एकदम चांगल्यापैकी होईल. आणि तुम्ही मनातून तिच्यात आतमध्ये समरस व्हा, की फक्त गरज म्हणून तिचा अभ्यास करू नका व्याकरणाचा, कारण ती तुम्हाला प्रॅक्टिकली ज्ञान म्हणून किंवा स्वतःला लाईफमध्ये काहीतरी उपयोग म्हणून तिला पहा, आतमध्ये जाऊन पहा, स्वतःला आत झुकवा त्याच्यामध्ये. ती जी वाक्य असतात, जी क्रियापदं असतात, जी त्यातल्या म्हणी वगैरे असतात त्यात स्वतःला टाका. जोपर्यंत आपण स्वतःला इन्क्लूड करत नाही तोपर्यंत तुमच्या ते लक्षात येणार नाही. आणि याच्यासाठी तुम्हाला कोणाचे मार्गदर्शन असेल तर मराठी स्पेशलिस्ट कोणी सर असतील त्यांच्याशी संपर्क साधा. बरोबर आहे. तुम्ही करू शकता, व्यवस्थित होईल आणि नक्की तुम्ही यशस्वी पण व्हाल. बर. आपण इथपर्यंत आलो होतो की पोलिसाचा गणवेश घातल्यानंतर त्याच्यामध्ये स्त्री असते की पुरुष असं काही नाही. तो एक पोलीस असतो, तो अधिकारी असेल, कॉन्स्टेबल असेल, कुणीही. मला तुमच्या जरा ट्रेनिंग कडे पुन्हा न्यायचं आहे की त्यावेळेला तुमच्या बरोबरीने किती महिला कॅडेट्स होत्या आणि त्यांची संख्या वाढावी असं तुम्हाला मनापासून वाटतं का? आम्ही 749 पैकी 246 महिला कॅडेट होतो आणि ही खूप मोठी संख्या होती महिला कॅडेटची. तरी पण आम्ही जवळपास 30%च होतो, तर 70% पुरुष होते. आणि ही संख्या आणखीन वाढली तर आणखीन चांगलं आहे. कारण मला वाटतं तुमच्या बॅचचा आपण फोटो सुद्धा बघू शकणार आहोत का एकीकडे? येस, पाहू शकतो. हा, फोटो आपण बघू शकणार आहोत आता एक स्लाइडच्या माध्यमातून. तुम्ही सांगा. हा माझ्या स्लाइड मध्ये असणार फोटो म्हणजे माझा जंगल कॅम्प आहे. अच्छा. आणि आमच्या ट्रेनिंगचा सगळ्यात छान पिरियड म्हणजे जंगल कॅम्प, जो आम्ही 7 दिवस अंजनेरी डोंगराच्या पाठीमागे घातला, ज्यात आम्ही 2 तासच झोपायचो फक्त आणि कंटिन्यू चालायचो.
थंडीचे अच्छा. दिवस होते. हा. 6 डिसेंबरला आमचा सुरू झालेला जंगल कॅम्प. हा. त्याच्यामध्ये हा सगळ्यात छान पिरियड होता. अच्छा. आणि आम्हाला असं वाटायचं की आम्ही मुलांबरोबर डोंगर क्रॉस नाही करू शकणार रायफल घेऊन, पण महिलांनी इतका उत्कृष्ट केला की तेवढ्या पिरियडमध्ये 250 पैकी कुठल्याही मुलीला ना चक्कर आली, ना कुणी आजारी पडली, ना काही नाही. 6 दिवस यशस्वीपणे आम्ही बाहेर निघलो तिथून. बरोबर. आणि त्यावेळी आम्हाला कळाली की आमच्या ट्रेनिंगचा फायदा काय आणि आमच्या क्षमता काय. सगळ्यांनी बरोबरीने काम करायचं आणि नंतर सुद्धा खांद्याला खांदा लावून एकत्र काम करायचं असतं. मला वाटतं हे सगळ्यात महत्वाचं तुम्हाला ट्रेनिंगमध्येच लक्षात येतं, ट्रेनिंगमध्येच. नाही का? Yes, yes. आणि महिलांनी याच्यामध्ये जास्तीत जास्त यावं यासाठी तुम्ही काय सांगाल? स्त्रियांचं प्रमाण अजून वाढलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? हा, नक्कीच वाढलं पाहिजे, कारण आता सर्वात जास्त खात्यामध्ये गरज स्त्रियांची, कारण प्रत्येक गुन्ह्यामध्ये महिला लागतीये, बालकांच्या गुन्ह्यामध्ये महिला लागते. आणि माझा मुलींसाठी संदेश आहे, अवघड प्रत्येक जण असं म्हणतं की नाही ते खूप हिंमतवाले होते म्हणून तिथे गेले, किंवा त्यांच्याकडे खूप धैर्य होतं. तुमच्या सर्वांमध्ये असतं ते, फक्त तुमची मानसिक तयारी तुम्ही येऊन पहा. जेव्हा आपण जिथे उतरतो, पाण्यात पडतो ना, तेव्हा पोहायला आपोआप शिकतो. कारण आज जी माझ्यात ड्रेरिंग आहे, उद्या तुम्ही ट्रेनिंग केल्यावर तीच ड्रेरिंग होईल. आणि समाजाला पण माझी एक कळकळीची विनंती, कारण ज्यावेळी पोलीस म्हणतात त्यावेळी पोलीस महिलांसाठी नाहीये असं बोलतात. बरोबर. महिलांनी त्या खात्यात काम करू नये, टायमिंग नसतं. आपण नाही करायचं तर कुणाला तरी करावंच लागेल ना. खरी तर गोष्ट. का आपल्यापासून का सुरुवात नाही करत? तर महिलांनी यायला, आणि सर्व महिलांची मी स्वागत करते की त्यांनी आमच्या खात्यात यावं आणि आणखीन आमच्या खात्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करून महिला शक्ती दाखवावी. आणि नारी शक्ती ही सर्वात जास्त विजयी ठरते आणि सक्सेसिव्ह ठरते. मला वाटतं काही समस्या ज्या असतात त्या चांगल्या पद्धतीने समजून घेणं सुद्धा गरजेचं असतं, तर ते एक महिला अधिकारी चांगल्या प्रकारे करू शकते बरोबर आहे. असं तुम्हाला याच्यातून सुचवायचं? बरोबर आहे. ज्या आता पीडित जर पाहिले तर जवळपास 60-70% महिलाच पीडित आहेत. आणि पीडितामध्ये ज्या पद्धतीने पुरुष एक महिलांच्या भावना किंवा तिची सहानुभूती समजून घेत नाही, ती भावना समजून घेण्याचं काम एक महिलाच करू शकते ते नैसर्गिकरित्या. त्यामुळे महिलांची आणखीन तिथे पण गरज आहे. दुसरी गोष्ट, लहान मुलांशी कसं वागायचं, लहान पीडित बालकांशी कसं वागायचं, हे महिला चांगल्या पद्धतीने हँडल करू शकते. आणि ज्या ज्या गुन्ह्यामध्ये आपल्याला प्रत्येकाच्या घरी जावं लागतं, विचारपूस करावी लागते, त्यावेळी पुरुषासोबत महिला लागतीच. आणि हा रोल आहे ना, हा बेस्ट रोल आहे महिलांचा, त्याच्यामुळे खात्यामध्ये महिलांची खूप आवश्यकता आहे. बरं, एक फोन घेतोय. प्रशांत आपल्याशी बोलतायत अमरावतीहून. नमस्कार प्रशांतजी. हॅलो, बोला सर. हॅलो, बोला. प्रश्न विचारा सर. मला असं विचारायचं होतं की मॅडम, महिलांच्या संख्येत वाढ का बरं नाही होत आहे? जसं मनुष्य. बर, आपल्या प्रश्नाचं उत्तर मॅडम नक्की देणार आहेत. महिला यायला तर हव्या, पण त्यांच्या संख्येमध्ये वाढ का होत नाहीये असा त्यांचा प्रश्न आहे. आपल्याशी फोनच्या माध्यमातून जोडले गेलेत राजेश पाटील सर, सहाय्यक पोलीस निरीक्षक, विशेष सुरक्षा पथक, नागपूर. नमस्कार सर. हॅलो. हा, नमस्कार सर, सखी सह्याद्रीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. नमस्कार मॅडम, धन्यवाद. एक पोलिसांमध्ये काम करायला सुरुवात केल्यानंतर, अधिकारी असू देत किंवा कोणतंही पद असू देत, एक विशिष्ट तयारी मनाची आणि शरीराची करणं हे फार गरजेचं असतं. कारण पोलीस म्हटल्यानंतर 24 तास ही मंडळी कार्यरत असतात. कशा पद्धतीने स्वतःची तयारी करायची, काय सांगाल तुम्ही? बरोबर आहे मॅडम आपलं म्हणणं. पोलिसांची सुरुवात अशी होते की त्यांना बौद्धिक आणि शारीरिक क्षमतेपासून त्यांची सुरुवात होते आणि त्यांची निवड पण त्याच पद्धतीने होते. आणि ट्रेनिंग मध्ये विशेषतः हे करून घेतलं जाते आपल्याला. सकाळपासून आणि संध्याकाळपर्यंत तुम्हाला जे फिजिकल ट्रेनिंग आणि जे क्लासेस घेतात त्याच्यामध्ये तुमची क्षमता वाढवून पुढील ड्युटी करता तुम्हाला ते तयार करतात. आणि त्याचाच तुम्हाला फायदा इकडे पुढच्या ड्युटीला होतो. बरोबर आहे. 24 तासांचं हे व्रत आहे असं म्हणायला हरकत नाही सर. तर ह्यासाठी तुम्ही सगळ्यांना काय सांगाल की पोलीस दलात येण्यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टीची एक जिद्द बाळगणं गरजेचं आहे, काय सांगाल? ज्याला खरंच सामाजिक कार्य करायची आवड आहे आणि ज्यांनी पोलीसमध्ये यायची तयारी आहे त्यांना अभ्यास करून आणि सेवा करण्याची ज्यांची तयारी आहे ते पोलीस दलात येऊ शकतात. आणि तरुणांना आव्हान आहे असं की त्यांनी पोलीस दलात यावं आणि समाजाची सेवा करावी. तुमचा अनुभव कसा आहे? विशेष सुरक्षा पथकामध्ये तुम्ही कार्यरत आहात सर, तुमचा अनुभव कसा आहे?
अनुभव चांगला आहे मॅडम. इथं व्हीव्हीआयपी आणि विशेष जे दर्जा दिलेले आपले हे आहेत तर व्हीआयपी आहेत त्यांना आम्ही आमच्या दलातर्फे सुरक्षा पुरवतो आम्ही. आणि अनुभव चांगला आहे. त्यांना वेळोवेळी आपण कशी सुरक्षा देऊ शकतो, आपली बौद्धिक क्षमता आणि शारीरिक क्षमता कायम ठेवावी लागते इथे. बर, धन्यवाद सर. आमच्याशी बोलल्याबद्दल सखी सह्याद्रीच्या परिवारातर्फे तुमचे मनःपूर्वक आभार मानते. धन्यवाद. आपल्याला जो प्रशांतजीने प्रश्न विचारला होता की महिला का येत नाहीत, महिला यायला हव्यात ही गोष्ट खरी आहे, पण त्या का येत नाहीत, काय कारण असेल त्याचं? त्यांना अगोदर सांगू इच्छिते, कारण जेवढं शासन व्हॅकन्सी काढते त्या प्रत्येक व्हॅकन्सीवर महिलाच सिलेक्ट होत आहेत. कारण आता एकही व्हॅकन्सी पुरुष भरत नाहीये महिलांची. कारण शासनाने आणखीन व्हॅकन्सी काढल्या तर महिला आणखीन येतील. कारण महिलांचा दृष्टिकोन बदललेला आहे आणि महिला आहेत त्या प्रमाणात. तुमच्या माहितीच आता मी आत्ताच सांगितलं 750 मध्ये 250 महिलाच होत्या. कारण व्हॅकन्सी तेवढ्याच होत्या. बरोबर. कारण व्हॅकन्सीच्या पुढे जाऊन महिला येऊ शकत नाहीत. खरी गोष्ट. त्यामुळे महिला न येण्याचं कारण काहीच राहिलेलं नाही. काही असतील 1-2% ज्यांची म्हणजे वेगळा निगेटिव्ह दृष्टिकोन असेल तर त्यांच्यासाठी मी सांगते की त्यांनी पॉझिटिव्ह थिंकिंगने खात्यात यावं. पण आता सकारात्मकता खूप वाढली आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. फोन घेतोय संकेत बोरा नगरहून आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो, बोला. हॅलो, सलग प्रश्न विचारा संकेतजी. मॅडम एक प्रश्न विचारायचा आहे. मी आता 12वी झाली माझी सायन्स, तर PSI बनण्यासाठी माझी इच्छा खूप आहे आणि त्यासाठी एकदम चांगले पुस्तक किंवा कशा प्रकारचा अभ्यास बेस्ट करावा ते मला माहिती पाहिजे होतं. बर, पुस्तकं तर मला वाटतं बाजारामध्ये जी वेगवेगळी उपलब्ध असतात त्याचा आधार ते घेऊ शकते. पण अदरवाईज कशी तयारी करायची अगदी थोडक्यात सांगा, कारण मला जाता जाता एक खूप महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. सर, तुम्ही तुमच्या ध्येयाला कंटिन्यू समोर ठेवा. तुम्हाला व्हायचे PSI तर निश्चित राहा त्याच्यावर. आणि कितीही वेळ अपयश आलं तरी तुम्ही त्या यशाच्या पाठीमागे पळत राहा. कारण की अपयश येतं आणि निगेटिव्ह जाऊ नका. कायम सकारात्मक राहून अभ्यास करा. तयारी करताना तुम्ही मार्गदर्शन घ्या कुणाचं. आणि सेल्फ स्टडीवर सर्वात जास्त विश्वास ठेवा. पुस्तकं तुम्हाला अवेलेबल होतील. पुस्तकासाठी तुम्ही नंतरही बोलू शकतो. तुम्ही सकारात्मक दृष्टीने अभ्यास करा. अगदी शेवटची काही मिनिटं मॅडम आपल्याकडे राहिलेत. मला जाता जाता फक्त एवढंच विचारायचंय की पोलीस सगळ्यांच्या मदतीला कायमच तत्पर असतात, पण ह्या सगळ्यामध्ये नागरिकांचा सहभाग, नागरिकांकडून सुद्धा सहकार्याची अपेक्षा फार महत्वाची ठरते. तर त्याच्याबद्दल अगदी जाता जाता तुम्ही काय सांगाल? पहिल्यांदा पंडित जवाहरलाल नेहरूंनी एक वाक्य बोलले होते की पोलीस जनतेच्या मदतीशिवाय काम करू शकत नाही. हे अगदी बरोबर आहे. जोपर्यंत नागरिक आम्हाला सहकार्य करत नाही तोपर्यंत आम्ही व्यवस्थित काम नाही करू शकत. कारण आम्ही करतो पण आम्हाला प्रत्येक वेळी नागरिकांची मदत हवी असती. जेव्हा आम्ही गुन्हे तपास करतो जोपर्यंत ते आम्हाला माहिती देत नाहीत त्या माहितीवर आम्ही पुढे काही करू शकत नाहीत. म्हणून त्यांनी जर सकारात्मक दृष्टीने आणि एक मदतीच्या भावनेने ज्या पद्धतीने आम्हाला आमचं काम करायचंय तर त्यांनी त्याच पद्धतीने एक मित्र म्हणून किंवा आपले सहकारी म्हणून किंवा आपले नातेवाईक असं समजून आम्हाला मदत केली आणि सहभाग वाढवला तर गुन्ह्याचं होणारं प्रमाणही कमी होईल. आणि फक्त पोलीसच प्रतिबंध करण्यापेक्षा नागरिकांनी स्वतःही ठरवलं आणि त्यांनी स्वतःची सुरक्षा गार्ड वगैरे किंवा गावामध्ये स्वतः सेल्फ प्रोटेक्शन जर ठरवलं तर गुन्ह्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. आणि त्याच प्रमाणात ज्या पद्धतीने आपण जर स्वतःहून जर ठरवलं की गुन्ह्याचं प्रमाण कमी करायचं, महिलांचे गुन्हे वाढलेले आहेत, जोपर्यंत समाजात हे मूल्य तयार होत नाही की ते महिलांचा सन्मान करत नाहीत, आदर करत नाहीत, तोपर्यंत पोलीस ह्याला प्रतिबंध जास्त करू शकत नाहीत. कारण नागरिकांनी तो सन्मान तयार करायला हवा. बरोबर. त्यामुळे नागरिकांचा सहभाग सुद्धा खूप महत्वाचा ठरतो. आज एकंदरीत आपण पोलीस दलातल्या संधी, त्यांची सेवा आणि प्रशिक्षण या विषयावर बोललो. आपला उद्याचा बुधवारचा जो सखी सह्याद्रीचा विषय आहे दूषित पाण्यामुळे होणारे आजार आणि उपाययोजना, यावर उद्या मार्गदर्शन आपल्याला करणार आहेत डॉक्टर कृष्णा म्हस्के. त्यामुळे उद्याचा कार्यक्रम सुद्धा जरूर बघा. त्यातून तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टींची माहिती मिळणार आहे. आजचा आपला कार्यक्रम कसा वाटला आणि इतरही कार्यक्रम कसे वाटतात हे तुम्ही आमच्यापर्यंत नक्की कळवू शकता. त्यासाठी 2 माध्यमं आहेत. एक तर तुम्ही फेसबुक पेजला व्हिजिट करू शकता किंवा ईमेल करू शकता. ही 2 माध्यमं कशी वापरायची आपण बघणार आहोत. फेसबुक पेजला जर तुम्ही व्हिजिट करणार असाल तर तुम्ही टाईप करायचं आहे www.facebook/sakhisayhadri.dd आणि तुम्ही जर ईमेल पाठवणार असाल तर sakhisayhadri@gmail.com इथे तुमचा ईमेल पाठवा आणि आपल्या प्रतिक्रिया तिथे जरूर नोंदवा.
मॅडम आज कार्यक्रमात आलात आणि इतकी छान माहिती दिलीत. पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करते. एक आदर्श म्हणून आज तुम्ही या कार्यक्रमाच्या मार्फत सगळ्यांसमोर आला आहात. मनापासून आभार मानते तुमचे सहभागी झाल्याबद्दल. प्लीज धन्यवाद मानते सखी सह्याद्रीचं आणि दूरदर्शनचं, त्यांनी मला इथे इन्व्हाइट केलं. बरं, पुढल्या कार्यक्रमात आपण भेटणार आहोत नवीन विषयासह. आज मात्र इथेच थांबतोय. नमस्कार.